तुझी कसं वाटतं तुला समुद्र? तू गणपतीपुळेनंतर आज गेलास समुद्रावर? कुंडी नाही, आपण कधी नागावला आलो तेव्हा. आई बसली? हो बसले. दाखवते मला. वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. आज आम्ही चाललो आहोत नागाव येथे आणि मुंबईपासून नागाव आहे 104 किलोमीटर अप्रॉक्सिमेटली आणि 3 तास लागणार आहेत जायला. आणि वाटेत आम्ही ब्रेकफास्ट पण करणार आहोत पेंटच्या इथे. स्वतः चला जर्नीला स्टार्ट करूया. कुणी तू रेडी आहेस? आम्ही झोपेतून उठले, आंघोळ नाही केली आहे. हो ना, लेट्स गो. आता मला नाही वाटत सगळे हसतील तुला बघून. कुठे आलोय सांग, कुठे आलोय सांग आपण? श्री दत्तगुरु फॅमिली रेस्टॉरंट मध्ये ना आता. आणि फॅमिलीचं फॅमिली रेस्टॉरंट. आम्हाला ऑलमोस्ट 1 तास उशीर झाला, निघाला पण उशीर झाला. सो आता आम्ही फटाफट ब्रेकफास्ट करून घेऊ. काय खातोयस? तू काय खातोय? ॲपल शिरा. ॲपल शिरा. कोण ऑर्डर घ्यायला पण नाही आहे आपली. आपण खाल्ल्यानंतर पैसे पण नको देऊया, तशीच जाऊया आपण, चालेल? कारण कोणी आपली ऑर्डरच नाही घेतली. हे नको ना रे. हे खा तू. मी खाऊ गाड्या येतात लवकर. आणि आम्ही मागवलं आहे मेदूवडा आणि वडा पाव येतोय आणि कॉफी मागितली जी अजून आली नाही आहे. गरम गरम. जागा चांगली आहे, हायजेनिक आहे. मुंबई गोवा हायवेवरती हे तुम्हाला हॉटेल लागेल आणि फूड क्वालिटी पण ओके आहे, नॉट बॅड. आणि सर्विस पण फास्ट आहे, फटाफट देतात. फक्त आता स्टाफ कमी असल्यामुळे थोडंसं त्यांचं प्रॉब्लेम झाला आहे, बट अदरवाईज यू विल गेट अ नाईस सर्विस. हो नाही, बरीच तुला आणून देतील. सो फायनली आम्ही कॅसुरिना द बीच रिसॉर्टमध्ये पोचलो आहोत. हे बघा, हे आहे ते. आणि आमच्या गाडीची फार वाट लागली आहे धुळीनी. ॲक्च्युली तो जो रस्ता जो येतानाचा हा रस्ता आहे ना, तो खूप ऑफ रोड आहे. म्हणजे पावसाळ्यात तर खूपच चिखल होईल तिथे. सो तोच एक रस्ता थोडासा असा आहे की तुमची गाडी खराब होऊ शकते. एनिवेज, सो दिस इज द मेन एंट्रन्स ऑफ द रिसॉर्ट. हे बघा, आणि त्या साईडला एक गेटसुद्धा आहे, तिथून पण एंट्री आहे. पण ही जी मेन एंट्री आहे ती इथून आहे. हे बघा. हो, म्हणजे आता आपण एंटर करूया रिसॉर्टमध्ये. आणि रिसॉर्टमध्ये एंटर केल्या केल्या आहे, हे बघा, हे त्यांचं रेस्टॉरंट आहे आणि रिसेप्शनसुद्धा इथेच आहे. हो ना, हे बघा, हे रिसेप्शन आहे आणि हे रेस्टॉरंट आहे. आणि आता आपण कुठे जाऊया? आता आपण रूम्स बघूया. रूम्स. सो आम्ही वुडन कॉटेजेस घेतले. हे बघा, हे सगळे वुडन कॉटेजेस आहेत. आणि मागे जे तुम्ही बघताय ना, ते सुपर डिलक्स कॉटेज आहेत. हो ना गुंडी, सुपर डिलक्स. पण आपण खूप उशिरा बुक केली त्यामुळे आपल्याला मिळालंच नाही. आणि कुणी समोरून आई येते. समोरून आई येते आणि आई आता तुला कडेवर घेईल. आणि आपण आता रूम्स बघूया. हां हां, आमची सगळ्यात शेवटची रूम आहे. हे बघा, ही आहे आमची रूम. टाणा. आणि अख्खी रूम वुडनची बनली आहे, वूड म्हणून ते वुडन कॉटेज आहे. हो ना, तुला सगळं माहिती आहे. हे बघा, ही आहे आमची रूम, प्रशस्त रूम. इथे आहे एक कबड, इथे आरसा. टाणा. वॉशरूम्स पण मोठे आणि क्लीन आहेत, नीट अँड क्लीन आहेत. आणि
ही एंटायर रूम आहे. सो आम्हाला ही रूम मिळाली 6700मध्ये. या रूमचे चार्जेस व्हेरी होऊ शकतात ॲज पर सीझन, कमी जास्त होऊ शकतात. सो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता रेस्टॉरंटला, रिसॉर्टला यायच्या आधी, आणि त्या हिशोबाने तुम्ही रूम्स बुक करू शकता. हा पूर्ण त्यांचा गार्डन एरिया आहे. तिथे स्विमिंग पूल आहे आणि त्या तिथून एंट्री आहे बीचसाठी. पण आपण बीचवर नंतर जाणार आहोत. हो नाही, हो आपण नंतर जाणार आहोत बीचवर. तर आता आपण पटापट जेवून घेऊया. मलाई कोफ्ता, जिरा राईस, दाल तडका, चपाती संपली आहे. सो आम्ही व्हेज, सकाळी व्हेज खातो आहे, संध्याकाळी नॉनव्हेज ट्राय करू. फूडची क्वालिटी खरंच ऑसम आहे. टेस्ट मस्त आहे, हायजेनिक प्लेस आहे आणि रेट्स पण रिजनेबल आहेत. आणि ते फ्री वायफाय पण आहे जे तुम्ही कनेक्ट करू शकता. हो ना गुंडी, आता तुला गाणी पण ऐकू शकतोस तू, हो की नाही? हो पडेल. चल, मस्त वारा सुटला. ते गणपतीचं देऊळ पण आहे. हे बघा, ह्या त्यांच्या कपल रूम्स आहेत. हे सुपर डिलेक्स आणि त्या आहेत त्या प्राईम रूम्स, आणि ह्या सगळ्या आहेत त्या वुडन कॉटेजेस. हो ना गुंडी, वुडन कॉटेजेस. आणि हे ते त्यांचं प्रशस्त स्विमिंग पूल. आणि तिथे तुम्ही बघत असाल लिहिलं आहे पूल क्लोजिंग ॲट सनसेट. म्हणजे सनसेट झालं आहे आणि आपण सनसेट नंतरच पाण्यात जाऊ. त्यांचे सगळे रूल्स तोडून टाकू आपण. हो ना. आणि आता एक छोटीशी वाट जाते, ती जाते बीचला. मला दाखवतो मी. बघा, ही वाट जाते ना, ही वाट जाते बीचवर. कुणी कसं वाटतं तुला समुद्र? तू गणपतीपुळेनंतर आज गेलास समुद्रावर. कुंडी नाही, आपण कधी नागावला आलो तेव्हा. सो हा जो एंट्रन्स आहे तो काइंड ऑफ त्यांचा प्रायव्हेट एंट्रन्स आहे. आणि इथे तुम्हाला या साईडच्या बीचवर जास्त गर्दी नाही दिसणार. त्या साईडला ते बघा, तिथे नागावचा मेन बीच आहे. सो तिथे तुम्हाला भरपूर गर्दी दिसेल, फेरीवाले दिसतील, घोडागाडी वगैरे सगळं दिसेल. पण इथे तसं काही नाही आहे. इथे जे रिसॉर्टमध्ये जी लोकं थांबली आहेत तेच लोक इथं या एंट्रन्सनी येऊन समुद्राचा आनंद घेतात. हो ना गुंटी, तू आनंद घेतोय की नाही? म्हणजे तुला पाण्यात जायचं आहे, पण भरती आहे आता. मग पाणी इथपर्यंत आलं एकदम. आपण उद्या जाऊया का रे, सकाळी सकाळी? डिनरमध्ये आम्ही मागवलं आहे जिरा राईस, चिकन लबाबदार आणि दाल खिचडी आईने ऑलरेडी खाल्ली आहे, सो ती दाखवू नाही शकत तुम्हाला. चिकन लबाबदार कसं आहे ते आपण सांगू शकतो. श्रीखंड और गुलाबजामुन. श्रीखंड द्या, चालेल. दोन द्या. काय काय काय
इकडे ये तू. कुणी श्रीखंड? हां, आपण श्रीखंड खाणार आहोत. चिकन बरोबर श्रीखंड. ये इकडे ये, इकडे ये. तू इथे ये ना पार्सल घेऊन पण. जाऊया उद्या घरी खायला संडेला. बघ कसं आहे, टेस्ट कर. मिळतं काय? मस्त आहे, टेस्टी आहे. टेस्टी आहे. आपण आता बरोबर लंच करूया. सॉरी, परत लंच बोलतोय. आपण डिनर करूया. ॲम्बियन्स यांचा खरंच ऑसम आहे आणि फूड क्वालिटी पण खूप छान आहे आणि क्लिनलीनेस आहे, हायजिनिक जागा आहे, जे मी सकाळी पण बोललेलो. एनिवेज मी बरोबर डिनर करून घेतो आणि नंतर भेटूया. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपला नागावमध्ये दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही सकाळी 8 वाजता समुद्रावरती आलो आहे. पण आज भरती आहे समुद्र, त्याच्यामुळे खाली उतरता नाही येणार. आणि आता आपण मस्त एक समुद्र बघूया खवळलेला आणि नंतर ब्रेकफास्टला जाऊ. मी मसाला डोसा घेतला आहे. मस्त आहे, क्रिस्पी. आई कसा वाटतो डोसा? छान. तुम्ही कसं आहे? पण तू तर खाल्लंच नाही, तू उपमा खातोय. सगळं सामान ठेवलंय. कोणी बसलीस तू नीट? आई बसली का? आता आपण गुड बाय करूया कॅशुरिनाला. सो हाच होता आमचा एका दिवसाचा जर्नी. फूडची क्वालिटी म्हटली तर एकदम सुपर्ब होती. प्लेस इज हायजेनिक आणि रूम्स आर क्वाईट नाईस आणि त्यांचा स्टाफ पण, हॉस्पिटॅलिटी जे म्हणतो ते पण एकदम मस्त होती. एकदम प्रॉम्प्ट होते. जे काही तुम्हाला हेल्प हवी असेल ते लगेच करून द्यायचे. आणि ओव्हरऑल प्लेस पण खूप नीटली मेंटेन केली आहे त्या लोकांनी. एक पण तुम्हाला झाडाचं सुकलेलं पान दिसणार नाही गार्डनमध्ये, एवढं नीट अँड क्लीन मेंटेन केलं आहे. प्लस त्यांचं स्विमिंग पूलसुद्धा छान आहे. आणि ओव्हरऑल इट्स अ ग्रेट प्लेस टू कम फॉर अ वीकेंड विथ युअर फॅमिली, फ्रेंड्स अँड लव्ड वन्स. सो विथ दॅट सेड आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. मुली जय महाराष्ट्र कर. लवकर बघ, पुढे ये. मुली केवढे फिश आहेत बघ पाण्यामध्ये. हे बघ इथून दिसतात. ते बघ केवढे फिश आहेत बघ ना. आणि आपण आपल्या टोटोला पण इथेच सोडलंय ना रे. तू लहान होतास, आपण आलो होतो तेव्हा, आठवते का तुला? हो, किती fish आहे, छान छान.